एटापल्ली वनपरिक्षेत्रात सुरू असलेले रस्ते बांधकामाच्या कामातून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड आणि मुरुम उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे। भामरागड वनविभागांतर्गत मवेली हालेवारा मार्गे नागुलवाहीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यांसाठी राखीव वनक्षेत्रातूनच हजारो ब्रास मुरुम काढण्यात आल्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे। या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। तक्रारीनुसार सुमारे 4 ते 5 किलोमीटरच्या रस्ते कामासाठी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले, यामुळे अनेक झाडांची मुळे उखडली गेली असून वृक्षतोडही झाल्याचा आरोप आहे। वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असताना संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। भारतीय वन अधिनियम 1927च्या नियमांचे उल्लंघन करून हा प्रकार सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांसह काही वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून संगनमताची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा रंगली आहे। नागरिकांनी तात्काळ चौकशी, प्रत्यक्ष पाहणी, दोषींवर गुन्हे दाखल करून अवैध उत्खनन थांबवण्याची मागणी केली आहे। वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आता वनसंपत्तीचा सुरू असलेला हा उघड ऱ्हास प्रशासन रोखणार का, असा सवाल उपस्थित होत आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज करिता आनंद हागवकर, जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली।